निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। आमदार अमोल खताळ यांच्याकडून एजंटगिरीचा पर्दाफाश। तलाठी कार्यालयातील उद्योग बघून आमदार साहेब आक्रमक। असे भ्रष्ट उद्योग खपून घेणार नाही म्हणत महसूल प्रशासनाला सुनावले खडे बोल। तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार संगमनेर शहरात उघडकीस आलाय। तलाठी कार्यालय एजंटच्या हातात महसूलचा कारभार देऊन हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। संगमनेर शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे। दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संबंधित महिलेनं आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन एजंटगिरीचाच पर्दाफाश केलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना यासंबंधी दिल्या आहेत। चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असून त्या ठिकाणी अडवणूक केली जाते, पैसे मागितले जातात, अशी आमदार खताळ यांना एका महिलेनं व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली होती। विशेष म्हणजे या कामकाजात खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला होता। या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली। मात्र तेथे पोहोचल्यानंतर तलाठी व कोतवाल कुणीच हजर नसल्याचं दिसून आलं। त्याऐवजी एक खासगी व्यक्ती मनसूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचं आढळून आलं। यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता मी मनसूर शेख यांचा जावई आहे असं उत्तर देण्यात आलं। यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला असा जाब विचारला। त्यावर तलाठी उपस्थित नसल्यानं आम्हीच काम बघत असतो असं उत्तर यावेळी आमदार महोदयांना देण्यात आलं। या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तात्काळ फोन करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शासकीय कागदपत्रांची पडताळणी खासगी व्यक्तीमार्फत होणं हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। सूचना मिळताच प्रशासनानं नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवलं। त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांना पुढे त्या ठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले आहेत। या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। एका मेसेजवर तात्काळ ॲक्शन यावेळी आमदार अमोल खताळ यांनी घेतली। यानंतर नागरिकांमधून त्यांचं कौतुक होत आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणींची जाण ठेवणारे आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली आहे। एका महिलेनं केलेल्या साध्या मोबाईल मेसेजची त्यांनी केवळ दखलच घेतली नाही तर त्यामागील वेदना देखील ओळखून घेतल्या। तात्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली। कोणताही वेळ न दवडता त्यांनी थेट तलाठी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई देखील केली। आजच्या काळात सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा आणि त्यावर त्वरित कृती करणारा लोकप्रतिनिधी मिळणं ही दुर्मिळ बाब झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये देखील एका मेसेजवर दिलेला हा प्रतिसाद नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरलाय। त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। आपला माणूस अशी भावना अधिक होताना जनतेतून दिसत आहे। त्यामुळे आमदार अमोल खताळ यांचं संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।